28 जानेवारीची ती सकाळ महाराष्ट्रासाठी काळीच पिळवटून टाकणारी ठरली। दादांच्या दुर्दैवी विमान अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण राज्य सुन्न झालं। अनेकांना विश्वास बसत नव्हता। हा खरोखर अपघात होता की यामागे काहीतरी वेगळं रहस्य दडलं होतं। सुरुवातीला ही घटना एक साधा अपघात म्हणून दाखवली गेली, पण दिवसेंदिवस समोर येणाऱ्या गोष्टींनी संशय अधिक गडद होत गेला। लोकांचं लक्ष मात्र फक्त 28 तारखेवरच होतं, पण खरा खेळ त्याच्या आदल्या रात्री म्हणजेच 27 जानेवारीला सुरू झाला होता आणि हाच भाग सर्वात जास्त लपवला गेला। त्या रात्री घडलेल्या एका फोन कॉलने दादांचा संपूर्ण प्रवास बदलला आणि कदाचित त्यांचं नशीबही। माहितीनुसार 27 जानेवारीच्या रात्री मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी सर्व काही नेहमीप्रमाणे शांत होतं। दुसऱ्या दिवशी पहाटे मोटारीने प्रवास करण्याची तयारी पूर्ण झाली होती। चालकाला सूचना दिल्या गेल्या होत्या, वाहन तपासलं गेलं होतं, इंधन भरलं गेलं होतं, सर्व काही ठरल्याप्रमाणे चालू होतं। दादांना रस्त्याने प्रवास करून लोकांशी संवाद साधायला आवडत असे, पण रात्री सुमारे 10 वाजता त्यांच्या फोनची रिंग वाजली आणि इथूनच या रहस्यमय घटनांची सुरुवात झाली। सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो फोन घेताच दादांच्या चेहऱ्यावरचा शांत भाव अचानक बदलला। संभाषण जवळपास 15 मिनिटे चाललं, कधी आवाज वाढलेला, कधी पूर्ण शांतता। इतकी घाई कशासाठी, मी आल्यावर बोलू, असे शब्द त्यांनी उच्चारल्याचं सांगितलं जातं। मात्र समोरून असा दबाव आला की त्यांना आपला निर्णय बदलावा लागला। फोन ठेवताच त्यांनी तात्काळ एका सचिवाला संपर्क करून एका विशिष्ट फाईलबद्दल चौकशी केली। ही फाईल इतकी महत्वाची होती की मध्यरात्री मंत्रालयात हालचाल सुरू झाली। रात्रीच्या शांततेतही एका मजल्यावर दिवे लागलेले दिसत होते। सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेहरा झाकलेली एक व्यक्ती रेकॉर्ड रूममध्ये काहीतरी शोधताना दिसल्याची माहिती पुढे आली। दरम्यान दादांची अस्वस्थता वाढत चालली होती। पहाटे निघायचं नियोजन असतानाच बातमी आली ती निर्णायक फाईल सापडत नव्हती, त्यामुळे त्यांचा रस्त्याने जाण्याचा प्लॅन पुढे ढकलला गेला। अखेर पहाटे 4च्या सुमारास फाईल मिळाली, पण तोपर्यंत मोटारीने जाण्याचा मुहूर्त निघून गेला होता। आता त्यांच्याकडे वेळ कमी होता आणि विमानाने जाण्याशिवाय पर्याय उरला नव्हता। याच निर्णयाने पुढच्या दिवशी घडणाऱ्या त्या भीषण घटनेची दिशा ठरली का? तपासात पुढे जे समोर आलं त्याने सर्वांना हादरवून सोडलं, कारण त्या खासगी विमानाभोवती अपघाताच्या आधी काही अनोळखी व्यक्ती फिरताना दिसल्याचे तांत्रिक पुरावे मिळाल्याचं सांगितलं जात आहे। तसेच विमानाच्या इंधन यंत्रणेत अतिशय सूक्ष्म बिघाड करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली गेली। असा बिघाड की अनुभवी वैमानिकाला तो सहज लक्षात येणं कठीण होतं। याहून धक्कादायक बाब म्हणजे विमानाशी संबंधित एका कर्मचाऱ्याच्या खात्यात अपघाताच्या आधी मोठी रक्कम जमा झाल्याची माहिती तपासात समोर आली। अपघातानंतर तो कर्मचारी अचानक गायब झाला आणि यामुळे संशय अधिकच गडद झाला। ही सगळी घटना केवळ योगायोगांची साखळी होती की यामागे एखादं नियोजित षडयंत्र? 27 जानेवारीच्या त्या रात्रीचा फोन, गायब झालेली फाईल, बदललेला प्रवास आणि दुसऱ्या दिवशीचा अपघात या सर्व धाग्यांनी आता एका मोठ्या प्रश्नाकडे बोट दाखवलं आहे। सत्य अजून पूर्णपणे समोर आलेलं नसले तरी त्या रात्री काय घडलं याचं उत्तर मिळाल्याशिवाय या प्रकरणाचं गूढ सुटणार नाही। या संपूर्ण प्रकरणात अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। 27 जानेवारीच्या त्या रात्रीचा फोन नेमका कुणाचा होता? ती महत्वाची फाईल अचानक गायब का झाली? आणि शेवटच्या क्षणी प्रवासाचा निर्णय बदलण्यामागे खरोखरच फक्त योगायोग होता की यामागे काही मोठं षडयंत्र दडलं होतं? तपास पुढे सरकत असताना नवनवीन धागेदोरे समोर येत आहेत। काही पुरावे तांत्रिक त्रुटीकडे बोट दाखवतात, तर काही घटनांची साखळी वेगळंच चित्र उभं करते। मात्र एक गोष्ट नक्की, सत्य कितीही दडपण्याचा प्रयत्न झाला तरी ते कायम लपून राहत नाही। उशिरा का होईना पण सत्य बाहेर येतच। आज संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात एकच भावना आहे, दादांना खरा न्याय मिळायला हवा। हा अपघात होता की नियोजित कट, याचा अंतिम निर्णय अधिकृत तपासच देईल। पण तोपर्यंत प्रत्येक नागरिकाच्या मनात संशय, वेदना आणि उत्तरांची प्रतीक्षा कायम आहे। तुम्हाला काय वाटतं? हा खरोखर दुर्दैवी अपघात होता का, की यामागे मोठं राजकीय षडयंत्र असू शकतं? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा। तुमचं प्रत्येक मत महत्वाचं आहे, कारण जनतेचा आवाजच सत्याला दिशा देतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पीएम सेवा मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढील प्रत्येक अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल। दादांना लवकरात लवकर न्याय मिळावा हीच प्रार्थना। पाहत रहा पीएम सेवा मराठी चॅनल।